कमबॅक केलं ना, ते बी पुसतच्या कोणत्या जिम मध्ये कमबॅक केलं या मिनी ब्लॉग मध्ये सांगणार. लवकरात लवकर फॉलो करून घ्या. तर काय म्हणता पुसतकर, जय महाराष्ट्र. आता आपण चाललो कॉलेजमध्ये. कॉलेजचं थोडं काम आहे, मी ऍडमिशन घेतलं नव्हतं. मला आज फर्स्ट इयरचं ऍडमिशन घ्यायचं होतं. पुसतचं फेमस कॉलेज म्हणलं तर गुणवंतराव कॉलेज. पुसतमध्ये बोलल्या गेलो तर खूप सारे फेमस कॉलेज आहे, पण आपल्याला इथंच ऍडमिशन घ्यायचं होतं. पण तिथे पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर आपल्याला माहित झालं ऍडमिशन घेणारे सर आले नाही. तर मग काय, मग आपल्याला घराकडे जाता जाता आपल्याला स्टेट बँकेत जायचं होतं. माझ्या अकाउंटला केवायसीचा फॉर्म भरायचा होता, त्यासाठी आपण स्टेट बँकेत गेलो. अंदर गेल्यावर मी गर्दी पाहून तर एकदम शॉक झालो यार. केवायसीचा फॉर्म भरायला इथं खूप टाइम लागत होता. नंतर मग मी विचार केला आपण उद्या सकाळी लवकर येऊ. बँकेमध्ये आपला एक मित्र भेटला. मित्र म्हणे QR कोड स्कॅन कर म्हणे, अकाउंट मध्ये पैसे किती आहे समजते म्हणे. त्यानंतर घराकडे निघलो. घराकडे निघल्यानंतर संध्याकाळून आपल्याला जायचं जिम साठी रेडी झालो. रेडी झाल्यानंतर माझ्या बहिणीला मला सोडायचं होतं. माझी बहीण मला म्हणत होती जय महाराष्ट्र म्हणून. बहिणीला सोडल्यानंतर मेडिकल मध्ये गेलो, इलेक्ट्रॉलची पुडी घेतली आणि निघलो जिम साठी. आता तुम्ही सगळेजण मिनी ब्लॉग पाहत आहे, पण लाईक आणि फॉलो नाही करत आहे. मराठी मुलगा जर वर जातात तर आपलेच लोक आपल्याला मागे ओढायची खूप कोशिश करते, पण माझ्यावर जे लोक प्रेम करते ते लोक म्हणते मराठी मुलगा तर वर गेलाच पाहिजे. जर तुम्ही सगळ्यांना जर फॉलो नाही केला असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. आज होता आमचा जिमचा पहिला दिवस आणि माझ्या हाताला कापूरचा चटका लागलो, यासाठी आज आम्ही हलका हलका मारलं. आणि जिमचं नाव आहे नाईक चौकाची फेमस AMF जिम. जिमच्या पहिल्या दिवशी माझं अंग खूप दुखत होतं. हलकं मारून आम्ही घराकडे निघलो. हे तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर जय महाराष्ट्र.